फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे माझी मैत्रीण चारुशीला चौधरी हिच्याकडे आणि ती आज आपल्याला दाखवणार आहे अळूवडीच्या भाजीचा रस्सा। तो कसा बनतो हे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। खूप मस्त बनवते बरं का। चला तर येऊ का? हो ये ना। कशी आहेस तू? ठीक छान, अगदी जशी तू लहानपणी होती तशीच दिसतेस चारू। ही आहे माझी मैत्रीण चारुशीला चौधरी। नमस्ते। नमस्ते। आणि हे आहे तिचे मिस्टर राजेंद्र चौधरी। नमस्ते सर। वेलकम। ओ थँक्यू। आज तू आम्हाला दाखवणार आहेस ना? काय सांग बरं त्या पदार्थाचं नाव? आळूच्या वडीची रस्सा भाजी। येस। चला, मला खूप उत्सुकता आहे कशी बनवतेस ते। चल चला चला चल ये। हा जो आळू घेतलेला आहे ना, हा त्यांच्या बागेतलाच आहे। त्यांनी अशी मस्त छोटीशी अशी बाग फुलवलेली आहे त्यांच्या टेरेसवरती। आळू आहे, कढीपत्ता आहे, मोगऱ्याची झाडं आहेत, कोथिंबीर आहे, मिरचीची झाडं आहेत, तुळस आहे, अशी बरीच त्यांनी बाग फुलवलेली आहे। चारुशीला, हे करण्यासाठी काय काय साहित्य लागतं? हो सांगते ना आता, चल। हो चल। आळूच्या वडीसाठी काय काय लागणारं साहित्य: कोथिंबीर, लसूण, जिरं, पांढरे तीळ, हळद, आलं, मिरची, हे गूळ, चिंच, ह्यांचं हे मिश्रण, आणि हे मीठ, बेसन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही आळूची पानं। आळूच्या वडीच्या रस्स्यासाठी लागणारं साहित्य सांगते। हे खोबरं, कोथिंबीर, साधारण मीडियम साईजचे 2 कांदे, लसूण, आलं, हरभऱ्याची डाळ, बाजरी, तांदूळ, धना पावडर, हळदी पावडर, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला, आणि लाल मिरची पावडर, आणि तेल, एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। चारू, हे सगळं जे साहित्य आहे त्याचं किती प्रमाण घेतलंयस? अगं मी सांगते ना तुला करता करता। हे बघ, ह्या साधारण ना 7-8 मिरच्या घेतल्यात मी ह्या, आणि लसणाच्या ह्या 7-8 पाकळ्या घेतल्यात। मगाशी एक कुडी त्याच्या एवढ्या निघाल्या। हो, एक कुडी घेतली ना आपण मगाशी, त्याचे हे एवढे सोलून घेतलेत आपण। आणि ही साधारण मुठभर कोथिंबीर घेतलीये, आणि हे एक आपला छोटासा चमचा असतो ना मसाल्याच्या डब्यातला, तर ते जिरं घेतलंय हे, आणि आपली थोडीशी हळद, आणि हे अर्धा इंच आलं टाकले आपण ह्याच्यामध्ये। ही हळद टाकली आपण, आणि आता हे आपण वाटून घेऊया। अगं तिने नाही टाकलेस? अगं ते आपण नंतर टाकूया। बर। आता आपण हे वाटून घेऊया, आणि बारीक वाटायचंय आपल्याला। लागलं तर थोडस पाणी पण घालूया। आता हे थोडस भरड आहे ना, आता आपण ह्याच्यात थोडस पाणी घालूया। हे साधारण असं आपण वाटून घेतलेलं आहे। आता काय करतेस? आता ही वाटी आहे ना, ह्या वाटीनी साधारण हे 3 वाटी बेसन पीठ आपण घेतलंय ह्याच्यामध्ये। अच्छा, एक सेकंद। ही म्हणजे अशी छोटी मीडियम साईज अशी छोटीशी वाटी आहे, पण तिची पानं पण छोटी आहेत, त्यामुळे पीठ ते पुरणार, हो ना? हो, पुरणार। अगं काय आहे, माझ्या बागेतली छोटी छोटी पानं आली आहेत ना कुंडीत लावल्यामुळे, मग त्याला साधारण ह्या 3 वाट्या पुरतात। आणि जर समजा तुमच्याकडे जर मोठी पानं असेल तर त्याला जास्ती प्रमाणाचं बेसन पीठ घ्यायचं। हो, चल आता आपण बाकीचं साहित्य त्यामध्ये घालूया। साधारण आपल्याला एवढं टीस्पून मीठ घालायचंय चवीनुसार। त्याच्यामध्ये आपण आता वाटून घेतलेला मसाला घालूया सगळा। आणि ते मी तुला मगाशी चिंचे गुळाचं पाणी दाखवलं ना, ते आपण बनवून घेतलं, आणि ते ह्याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं। आणि मग तू मगाशी म्हणाली ना तीळ कसे राहिले ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया। अच्छा। आता हे थोडस ह्याच्यामध्ये मसाला राहिलाय ना, त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊया, आणि ते ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया, आणि हे साधारण असं आपण मिक्स करून घेऊया। आपल्या आळूच्या वड्यांना लागेल इतपत आपण हे असं घट्टसर भिजवून घ्यायचं। घट्टच करायचं का? जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, म्हणजे आळूच्या पानांना साधारण बसलं पाहिजे। हो।
झालं. बघू का मी? हो बघ ना कसं झालंय ते इतपत. अच्छा, हे बघा व्ह्युअर्स, ही अशी कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. आता ना ही आपण सगळी देठ काढून घेऊया पूर्ण पाण्याची. सगळ्या पाण्याची देठ काढून घ्यायची. अगदी नाजूक पोळी पाण्यात. हो खूप छान आहे. हा गावरान आळू आहे ना ग? हो, अजिबात खाजत वगैरे नाही तो. हो ना? हो खूप छान आहे. आता आपण जरा थोडस हे शिरा आहेत ना ते आपण लाटण्याने दाबून घेऊया, म्हणजे मग ते छान हे होईल, असं त्याचा रोल चांगला होईल. रोल छान होईल. आणि मोठी पानं असली ना म्हणजे काही जरा प्रॉब्लेम येत नाही. आता ही माझी छोटी आहे त्यामुळे काही नाही. काही काहींना कसं मोठ्या पानांना जास्त दाट देठ असतात ना, त्याच्यामुळे आपण ही अशी लाटून घेऊया. काय ग, तू हा कुठे शिकलीस रस्सा करायला? अगं माझी मुलगी आहे ना, तिला मी मांडलेलं, तिनेच मला एक दिवस बनवून दाखवली. तिच्याकडून शिकून घेतलं मी हे. अरे कसं करायचं. ती ऍक्च्युली बीडची आहे. अच्छा. आता बघ, आता आपण हे असं पान ठेवूया. तेव्हा आपण मिश्रण केलेलं आहे ना बेसन पिठाचं, ते असं साधारण लावून घ्यायचं. अशी साधारण 2-3 पानं ठेवून घेऊया आपण एका रोल साठी. अशी एक साइड इकडे एक साइड इकडे अशी लावली ना म्हणजे छान वडी तयार होते. अच्छा. हो. साधारण रोल होतील, हे असे रोल करायचे. हे आपण किती माणसांसाठी करतोय? आपण हे साधारण 4 माणसांची भाजी होते ही. होईल ना? हो, 4 माणसं खातात आरामात. या जर तुम्हाला पोटभर खायच्या असतील ना, म्हणजे अगदी तुडुंब, तर ह्याच्या चौपट पानं लागतील. पण ह्या म्हणजे कशा की 1 वाटी रश्श्याची, 1 वाटी वरणाची, सुकी भाजी, तेव्हा हे सगळं बरोबर आहे. बरोबर. अगं चारुशीला, तू असं त्याला वरनं का पीठ लावतीये? अगं म्हणजे हे असं व्यवस्थित लावलं ना म्हणजे त्या पानं आहेत ना सुटत नाही, म्हणून असं पण लावून घ्यायचं. आणि ती चांगली फ्राय होतात व्यवस्थित. आता काय करतेयस? आता ह्या परतून घेऊया आपण वड्या तव्यावर. हो, मला वाटलं तू तळणार आहेस. तळणार नाहीये, त्या परतूनच घेणार आहेत फक्त. मग होतात व्यवस्थित? हो, खूप. आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे ना. चल आता आपण परतून घेऊ. आता आपण याच्यावर साधारण 1 चमचा तेल घालून घेऊया. आणि हे तेल तापलं दे जरा. तापलं की मग आपण या वड्या ठेवून घेऊया. हे तेल चांगलं तापलंय. आपण आता ह्याच्यावर मंद आचेवर चांगल्या परतवून घेऊया आपण या वड्या. आणि आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय. अच्छा, याच्यावर झाकण ठेवायचं. हे आता आपल्याला मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचे. तर 2-3 मिनिटं झाली ना की मग आपण ह्या वड्या आपण अशा पलटून घेऊया. अरे वा, मस्त. आणि आता आपण कसं उकडलेल्या नाही आहेत ना त्या, मग ते थोडस खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून थोडस असं पाण्याच्या पिंपळ्या टाकायचं. आणि परत झाकण ठेवायचं. परत झाकण ठेवून द्यायचं. हे व्हायला किती मिनिटं लागतील? साधारण 10 मिनिटं लागतात. अच्छा. पण ते असंच नाही सोडायचं 10 मिनिटं, म्हणजे आपण साधारण 2-2 मिनिटांनी असं उलटून पालटून आपल्याला ते फ्राय करायचं आहे. 10 मिनिटं आपल्याला असंच हे तव्यावरती ठेवायचं नाहीये, तर दर 2-3 मिनिटांनी हे खालीवर करत राहायचंय आणि ताट ठेवून हे सगळं करायचं. आता बघूया आपण झालंय का हे. आता ह्या आपल्या झाल्या वड्या तयार. आता आपण या छान झाल्या. आता आपण या थंड करायला ठेवून देऊ. याच्यात काढून ठेवून थंड करायला. बाबा, अळूच्या वड्या केळीच्या पानावर. अळूच्या वड्या केळीच्या पानावर.
चला आता आपण रश्श्याची तयारी करूया. पहिल्यांदा कांदा कापून घेऊया. हा असा उभा चिरून घ्यायचाय का? हो, असा उभा उभा कापून घ्यायचा. हा हे खोबरं एवढं साधारण पाव वाटी घेतली. किसून घ्यायचं. स्लाइस करून घेऊ म्हणजे मिक्सरला पटकन होतं ना. छान आहे ग किसणी तुझी. हो. आता हे सगळं आपण भाजून घेऊया. साहित्य हे सगळं. हे तांदूळ 1 चमचा घेतलाय आपल्या पोह्या खायचा. आणि 1 चमचा बाजरी आणि 1 चमचा आपलं हरभऱ्याची डाळ घेतली. तर आपण हे पहिल्यांदा चांगलं खरपूस भाजून घेऊया. हो, हे भाजून झालं. तू रश्श्यात हे पण घालतेस का? हो, यानीच तर टेस्ट येते ना. आणि ते घट्ट पण होत असेल. घट्ट पण होते ना. तिला त्याच्या वड्या असतात, त्याला मिळून येण्यासाठी आपण हे सगळं वापरतोय. आता हे असं खरपूस भाजून झालंय. तर मग आता हे आपण एका छोट्या प्लेट मध्ये काढून घेऊया. आता हे काढून झालं की आपण थोडस तेल घालू आणि मग त्याच्यातच कांदा घालूया अगोदर. आपण मगाशी कापून घेतलेला कांदा. हो, 2 कांदे घेतले. 2 कांदे घेतलेले. त्या कांद्यामध्येच आपण हा लसूण पण परतून घेणार आहोत. 1 कुडी लसूण. 1 कुडी लसूण. याच्यातच आपण आलं पण घालायचंय का? हो, आलं पण ह्यातच टाकायचंय म्हणजे ते पण छान असं भाजून निघेल. आणि नंतर मग आपण त्यातच खोबरं पण आपण नाही का आता मगाशी कापून घेतलेलं. हो, ते पण ह्यातच घालायचं. अच्छा. आता हे चांगलं आपल्याला 10 मिनिटं भाजून घ्यायचं. भाजताना साधारण हे सारखं असं हलवत राहिलं पाहिजे. नाहीतर तो कांदा आहे, कांदा खोबरं लसूण ते जळता कामा नये. नाहीतर मग आपल्या भाजीला असं जळलेला वास यायला नको ना. म्हणून हे असं सारखं हलवत राहायचं. हे बघ मृणाली, हे असं ब्राऊन कलरचं भाजून झालं ना की मग ते आपण आता काढून घेऊया. असंच भाजायचं म्हणजे चांगली रश्श्याला चव येते आपल्याला. असं काढून घेऊ. ते जरा थंड होऊन द्यायचं. आता हे थंड झालं ना की मग आपण वाटून घेऊया. ते वाटण थंड होईपर्यंत वड्या कापून घेऊया. मस्त दिसतायत एकदम. शिजलेत ना व्यवस्थित? हो, खूप छान झालेत. म्हणजे खाऊन बघू का? बघ की. नाही म्हणजे कळणार नाही ना ग शिजले का नाही. हो ना, बघ ना, खाऊन बघ. अप्रतिम झालेले आहेत. मला राहूच ना म्हणून मी टेस्ट करून घेतली बाबा. सुंदर झालेले आहे. हो ना. आता आपण हे सगळं मिक्सर मधून काढून घेऊया. कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या पण घालायच्या आहे थोड्याशा. त्याने असं खूप रस्सा छान होतो. अच्छा, काड्यांमध्ये पण चव आहे? हो, काड्यांमध्ये पण खूप छान चव येते काड्या घातल्या की. आता आपण हे मिक्सरला फिरूया. हे बघा, हे आता असं बारीक झालेलं आहे. असं एवढं इतपत बारीक हवंय आपल्याला. आता काय करतेस? आता आपण भाजी रस्सा भाजी बनवणार आहे ना वडीची. ती आता बघूया आपण. आता मी गॅस पेटवला. आता तेल टाकूया 1 चमचा. साधारण आणखी 1 चमचा घालू. जरा तेल टाकू दे चांगलं. आता तेल चांगलं तापलंय. आपण आता त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालू 1 चमचा. आणि हा माझ्या गार्डन मधला कढीपत्ता. त्यातच थोडंसं हिंग घालू.
थोडी हळद, हां अर्धा चमचा. हां. त्यातच आपला हा गरम मसाला आहे. हे लाल मिरची पावडर तिखट. हां. ही बेडगी मिरची पावडर हां 1 चमचा. हां. आणखी टाकला थोडा. हे धना जिरा पावडर आहे. हां. ही मिक्स आहे का? हो, धना जिरा पावडर मिक्स आहे. अच्छा. हे झालं आपलं. आणि आता आपण वाटण वाटलंय ना, हे जरा फ्राय करून घेऊया. त्यातच आपण अर्धा टीस्पून मीठ घालूया त्या मसाल्यात. चारू, हा गरम मसाला कोणता आहे? हा मी घरीच बनवते. अच्छा. हो, हे सगळे म्हणजे हळद पण मी घरीच बनवते, मिरची पावडर पण, धना जिरा पावडर पण मी घरीच बनवते, आणि ही बेडगी मिरची पावडर पण मी घरीच बनवते. हे सगळं घरीच बनवलेलं आहे. ओके व्ह्युअर्स, जर तुम्ही गरम मसाला बाहेरचा वापरणार असाल तर अगदी थोडंसं वापरा, कारण जेव्हा गृहिणी घरी मसाला बनवते ना तेव्हा तिला तिचं तिखटाचं प्रमाण माहिती असतं. त्यामुळे चारूनी एवढा गरम मसाला वापरलेला आहे. पण तुम्ही बाहेरचा गरम मसाला आणणार असाल तर तो एवढा वापरू नका. आणि आता जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ना, हो, ते घालून घेऊ. हो. पाणी लागेल का? हो, पाणी लागेल. थोडंसं फ्राय करून घेऊया. म्हणून पाणी यातच घालूया. यातच पाणी घालून घेऊया. हे म्हणजे सगळं वाटण त्यामध्ये मिक्स होऊन जाईल. हो. हा मसाला आता चांगला तेल सुटेपर्यंत आपण परतत राहूया. आता 1 ग्लास पाणी आपण गरम करून घेऊया त्यामध्ये, त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी. त्याने काय होतं? आणि रस्स्याला चांगली अशी तर्री पण येते आणि टेस्ट पण चांगली लागते. नाहीतर मग थंड पाणी घातलं की टेस्ट चांगली येत नाही ना. अच्छा. हा, चांगलं तेल सुटलेलं आहे आणि पाणी पण गरम झाले आपलं. आता आपण पाणी याच्यामध्ये घालून घेऊया. पाणी पुरे झालं. हे किती वेळ ठेवायचंय? हे थोडं मंद आचेवर उकळून द्यायचं चांगलं. आणि मग ते जरा उकळलं ना की मग सर्व कर. तर हा थोडा फेस दिसतोय ना, ह्याचीच तर्री बनेल. अच्छा. हो. आता हे उकळलंय, चांगलं झालेलं आहे रस्सा. हा झालं ना. आता आपण ह्याच्यात वड्या टाकायच्या नाही. आपण हे वड्या ह्याच्यामध्ये टाकायच्या नाही, कारण त्याच्यात वड्या टाकल्या की त्याचा लगदा होईल. आणि मग लगदा आपण जेव्हा आपण खायला घेऊ ना तेव्हा हा रस्सा घ्यायचा डिश मध्ये आणि मग आपण वड्या टाकायच्या. म्हणजे तो जरा गार होऊन द्यायचा का? मग वड्या टाकून घ्यायच्या. काय व्ह्युअर्स, जर रस्सा गरम असताना, उकळता असताना तुम्ही जर का त्याच्यामध्ये अळूवडी टाकली तर ती सुटेल आणि तिचा लगदा होईल. म्हणून जरा रस्सा आरामात थंड होऊन द्यायचा आणि वड्या साईडला सर्व करायच्या. आणि मग खाणाऱ्यांनी त्या ज्या वड्या आहेत त्या रश्श्यामध्ये बुडवून मग त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. देतेस ना टेस्ट करायला? हो, देते ना. पण मी तुला ह्याच्यासोबत एक भाकरी बनवते आणि मग मी तुला टेस्टला देते. चालेल ना? हो. आता मी तुला खायला देते. टेस्ट करून सांगते कसं झालंय ते. वा, दिसायला काय अप्रतिम दिसतंय. हा 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 हा. त्याच्या हिरव्यागार वड्या आणि हा रस्सा. ओ हो हो. मी अशी वडी घेते ह्याच्यावर आणि रस्सा असा कोमट असल्यामुळे ना वड्या अजिबात वितळल्या नाहीये. अप्रतिम. इतकं मस्त आहे ना, म्हणजे वेगळीच चव आहे. तिची 3 धान्य घातली होती ना तिने, बाजरी, हरभरा डाळ, तांदूळ, त्याची खट्टाक चव आलेली आहे. म्हणजे त्या चवीचं मी तुम्हाला वर्णन करू शकत नाही. इतकी सुंदर चव त्या रश्श्याला आलेली आहे. आणि अळूवडी अशी मुलायम आहे ना, खुसखुशीत आहे, नाजूक आहे, खूप मज्जा येते खायला. व्ह्युअर्स, तुम्ही पण ही डिश करून बघा. आता पावसाळ्याचा सीझन आहे
भरपूर अळूची पानं येत आहेत. नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. चारू, तू अतिशय सुंदर ही अळूच्या वड्यांची रस्सा भाजी दाखवलीस. ग्रेट आहेस ग तू. अप्रतिम केलंस, मन लावून केलंस. आणि अशाच छान छान रेसिपी तू माझ्या व्ह्युअर्सना दाखवशील ना? हो, दाखवून. थँक्यू. वेलकम.